मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान होतं आहे. शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 भव्य दिव्य असं मैदान होतं आहे यमाई केसरीच्या नावाने. श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान होतं आहे. ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या मैदानासाठी कोणकोणते नंदी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसतील आणि त्यांचा पैरा काय असू शकतो, संभाव्य पैरा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानचा लाडका मोलशेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. तर आपण बघितलं असेल मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही. कारण मित्रांनो, बक्कासूर हा 10 ते 15 दिवस आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आहे. परंतु मित्रांनो, मोलशेठ धुमा सुसगाव यांची नवीन खरेदी महाराज आणि वादळ हे आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. मित्रांनो, पैरा त्यांचा काय असेल ते एवढं माहीत नाही आहे, परंतु वादळ आणि महाराज हे दोन्ही नंदी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. त्यानंतर मित्रांनो, चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख झाली असा मित्रांनो स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार, विगर पनवेल यांचा सर्जा दादा. मित्रांनो, सर्जा दादा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांक नाहीतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोयच सर्जा दादा. मित्रांनो, सर्जा दादा हा आपल्याला मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिक्या यासोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल नागठाणे या ठिकाणी काल महाराष्ट्र केसरीचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्याचा कमबॅक मित्रांनो पुसेगाव मैदानानंतर पहिलंच मैदान महाराष्ट्र केसरी मैदान. आणि त्या मैदानात चिक्याचं पहिलंच मैदान होतं मित्रांनो, आणि तेही महाराष्ट्र केसरीचं मैदान. आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला अजित शेठ जगताप, अमरशेठ जगताप, कारुंडेकरांचा कारुंडे एक्सप्रेस चिक्या. आणि मित्रांनो, आपल्याला सर्जा दादा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा जोड ओपनच्या भव्य दिव्य अशा मैदानात पळताना दिसू शकतो. त्यानंतर मित्रांनो, ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी अमित शेठ भाडे यांचा चिमण्या हिंद केसरी, ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या हा देखील मित्रांनो आपल्याला यमाई केसरी औंध तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आपल्याला 17 तारखेला भव्य दिव्य ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपण बघितलं स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पहलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो आता मैदानासाठी सज्ज झालेला आहे. मित्रांनो, आपण बघितलं सर्जाची दुखापतीनंतर मित्रांनो आजारी होता, त्यानंतर पहिलेच बिनजोड झाली आणि त्या बिनजोडचा मानकरी ठरला वेगाचा शेवट सर्जा. सर्जा देखील मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्य अशा यमाई केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो, हॉटेल सागर, शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी सचिन हा देखील आपल्याला या यमाई केसरीच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, घोटकरांचं छोटं रॉकेट जाईल त्या मैदानावरती गुलालासाठी पात्र होणारा घोटकरांचा रॉकेट मित्रांनो, घोटकरांचा सर्जा हा देखील आपल्याला भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानात यमाई केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन फॉर्च्युनरचा मानकरी, चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा देखील मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, विठ्ठल नाना बुतकर, अजय शेठ जाधव यांचा मित्रांनो तेजा, त्याचबरोबर चित्तर, आदत किंग डिस्को आणि मित्रांनो पाचवड मैदानामध्ये डबल हिंद केसरी सचिनसोबत पळालेला विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या हे नंदी देखील मित्रांनो आपल्याला या
यमाई केसरीच्या मैदानामध्ये सज्ज होताना दिसतात आणि 100% नंदी आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो, जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, धामनेरकरांचा कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वराज 855 हा देखील आपल्याला या यमाई केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर घरणीकेकरांचा चटणी भाकरीवरचा पैलवान घरणीकेकरांचा राजा हा देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शाकीर तात्यांचा हिंद केसरी राजा, सम्राट आणि वजीर आणि शाकीर तात्यांची नवीन खरेदी विराट हे देखील नंदी आपल्याला या भव्य दिव्याच्या औंधच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, हेमंत शेठ फुलोरे, साहिल प्रतिष्ठान द्वारली यांचा महान भारत केसरी हरण्या देखील या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, बक्कासूरची कार्बन कॉपी म्हणून ज्याची ओळख आहे असा बक्या डॉन हा नंदी देखील मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोच. त्यानंतर मित्रांनो, भव्य दिव्य असं मैदानात किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना आणि मित्रांनो सप्तहिंद केसरी भारत देखील या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो. पिंटू शेट मोडक वडके पुणे यांचा मित्रांनो कॉकटेल या मैदानामध्ये आपल्याला भव्य ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, 1 BHKचा मानकरी कळंबीकरांचा शंभू हा देखील आपल्याला या भव्य ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे ओमकार मिसाळ यांचं काहीच मित्रांनो सोन्या 2211 पेस्टन 2211 आणि श्रीनाथ केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी मित्रांनो सर्जा हे नंदी देखील मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. आणि मित्रांनो, सर्वांची एक इच्छा आहे की या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानातील आदतचा साज पळावा. मित्रांनो, शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी सचिन आणि लक्षा हा डबल हिंद केसरी लक्षा हा जोड मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसावा. त्याचबरोबर मित्रांनो, सुभाष तात्या वांगडे यांचा मित्रांनो सुंदर बॉस हा देखील मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, वरद जिंजर कंपनी विसापूर, निलेश ट्रेडिंग कंपनी महेश शेठ कदम विसापूर, पब्लिकचा बेताज बादशाह हिंद केसरी कार्तिक 60 हा देखील मित्रांनो आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर वेगाचा बादशाह वादळ 51 हा नंदी देखील मित्रांनो आपल्याला या भव्य ओपनच्या मैदानात यमाई केसरीच्या मैदानात पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर गुरसाईकरांचा गजा हा देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो, जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होतो असा शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी हा देखील आपल्याला 100% या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, हे होते काही नंदी जे आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात.